Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। फायनली आता बराच काळ लोटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि याची सुरुवात झाली आहे अर्थातच नगर परिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनी। मात्र बरेच प्रश्न आहेत। आता या निवडणुका तर लागलेल्या आहेत नगरपालिकांच्या आणि नगरपंचायतांच्या, मात्र खूप प्रश्न आहेत की नेमकी ही निवडणूक कशी होणार आहे, या निवडणुकीसाठीचा क्रायटेरिया काय असणार आहे, असे वेगवेगळे प्रश्न आहेत। ही निवडणूक कोण लढवू शकतं, कोण लढवू शकणार नाही, यासाठी किती डिपॉझिट लागतं आणि या निवडणुकांमध्ये खरं तर हा एक खूप महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायत या दोन्हींमधला नेमका फरक काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 423 नगर परिषदा आणि नगरपंचायत आहेत। महाराष्ट्रामध्ये या नगरपालिका 246 असल्याची माहिती आहे। तर नगरपंचायत आणि नगरपालिकांमधला बेसिक फरक जो आहे तो आपण जाणून घेणार आहोतच, मात्र त्याआधी या निवडणुकी संदर्भामध्ये काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते थोडक्यात आपण जाणून घेऊयात। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं वर्गीकरण जे आहे, म्हणजे नगर परिषदा किंवा नगर पंचायत यांचं वर्गीकरण हे लोकसंख्येनुसार कसं केलं जातं ते आधी बघूयात। महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधल्या कलम 4 नुसार याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली जी शहरं आहेत ती अ वर्ग नागरिक क्षेत्रांमध्ये येतात, तर 40,000 ते 60,000 लोकसंख्या असलेली जी शहरं आहेत ती ब वर्ग नगरपालिका क्षेत्रांमध्ये येतात आणि 40,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली जी शहरं आहेत ती क वर्ग नगरपालिका आणि नगर परिषदा म्हणून ओळखली जातात आणि तशा प्रकारचा जो दर्जा आहे तो त्या नगर परिषदांना मिळालेला असतो। आणि यामध्ये आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की यामध्ये मग अशा अ, ब आणि क या वर्गांमध्ये किती नगरसेवक असतात, त्यांची संख्या किती असली पाहिजे, तर त्याचं सुद्धा जी माहिती आहे ती या पुस्तकामध्ये दिलेली आहे। हे पुस्तक राज्य निवडणूक आयोगानंच त्यांच्या वेबसाईटवरती प्रकाशित केलेलं आहे आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की अ वर्ग ज्या नगरपालिका असतात त्याची कमीत कमी नगरसेवकांची संख्या ही 38 असते, तर जास्तीत जास्त 65 नगरसेवक अशा नगरपालिकांमध्ये असतात। ब वर्गमध्ये कमीत कमी 23 तर जास्तीत जास्त 37 नगरसेवक असतात, तर क वर्गमध्ये 17 ते 23 इतके नगरसेवक असू शकतात। आता नगरपंचायतीचं जर आपण लक्षात घेतलं तर नगरपंचायतींमध्ये जास्तीत जास्त 17 नगरसेवक असतात आणि आता जे महत्त्वाचा या दोन्हींमधला फरक आहे तो लोकसंख्येचाच आहे। आपण जर जनरली लक्षात घेतलं तर जी मोठी खेडी असतात किंवा जी संक्रमण अवस्थेतली खेडी असतात, ज्याला आपण ग्रामीण आणि शहरी संक्रमण अवस्थेतली जी खेडी असतात त्यांना नगरपंचायत म्हटलं जातं आणि ज्या ग्रामपंचायती मोठ्या होतात त्या ग्रामपंचायतींचं जे रूपांतर आहे ते नगरपंचायतींमध्ये केलं जातं। नुकतंच महाराष्ट्रामध्ये अशा काही नगरपंचायतींची सुद्धा स्थापना केलेली आहे, ज्यामध्ये सुद्धा आता निवडणुका लागलेल्या आहेत। यासाठी आवश्यक लोकसंख्या किती आहे तर 10,000 ते 25,000 लोकसंख्या या नगरपंचायती ज्या ठिकाणी असतात अशा ठिकाणच्या त्या गावाची असली पाहिजे आणि हे जे गाव आहे ते महापालिका क्षेत्रांपासून किंवा महापालिका असलेल्या शहरापासून कमीत कमी 20 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती असणं गरजेचं असतं। आणि त्याशिवाय या गावातलं म्हणजे नगरपंचायत जिथं आहे त्या गावातले 25% लोक हे शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायांवरती अवलंबून असले पाहिजेत असं सुद्धा इथं सांगितलेलं आहे। आता नगर परिषदा आणि नगरपंचायती या दोन्ही ज्या व्यवस्था असतात त्या दोन्ही व्यवस्था या दोन्ही व्यवस्थांचं जे काम आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली केलं जातं आणि ते त्या
व्यवस्थेचे प्राधिकृत अधिकारी असतात। आता नगर परिषदा आणि नगरपंचायतांचे जी प्रभाग असतात त्या प्रभागांची विभागणी कोण करतं, तर त्या प्रभागांची विभागणी करण्याचे जे अधिकार आहेत ते असे आहेत की अ वर्ग नगर परिषदांच्या प्रभागांची विभागणी राज्य निवडणूक आयोग करतो, तर ब वर्ग नगर परिषदांच्या विभागणी प्रभागांची जी विभागणी आहे ती आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन हे करतात आणि क वर्ग नगर परिषदांची जी प्रभागांची विभागणी आहे ती विभागीय आयुक्त करतात आणि नगर पंचायतीच्या सुद्धा प्रभागांची विभागणी जी आहे ती विभागीय आयुक्तांकडे त्याचे अधिकार असतात प्रभागांच्या विभागणीचे। यानंतर आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की ह्या निवडणुका कोण लढवू शकतं किंवा कोण लढवू शकत नाहीत। खास करून असे छोटे छोटे प्रश्न असतात ते इंटरेस्टिंग असतात जे लोकांना पडत असतात। त्यामध्ये असतात की शिक्षक आणि म्हणजे खाजगी अनुदानित शाळांमधले शिक्षक किंवा कर्मचारी ही निवडणूक लढवू शकतात का, म्हणजे नगर परिषदेची आणि नगरपंचायतीची, तर त्याचं उत्तर आहे होय। आणि ते म्हणजे असे शिक्षक ही निवडणूक लढवू शकतात। पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेवकांना मात्र या निवडणुका लढवण्याचा अधिकार नाही। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे कर्मचारी असतात ते किंवा नगरपालिकांचे जे शिक्षक असतात किंवा त्या संस्थांमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांना सुद्धा ही निवडणूक लढवता येत नाही। याशिवाय विदेशी नागरिकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे अशा नागरिकांना सुद्धा ही निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेचे आमदार किंवा लोकसभेचे खासदार नगरपालिकेची किंवा नगरपंचायतीची निवडणूक लढवू शकतात का, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर सुद्धा आहे नाही। आमदार आणि खासदार ही नगर परिषदांची किंवा नगरपंचायतीची निवडणूक लढवू शकत नाहीत। आता आणखी जो महत्त्वाचा एक फरक आहे तो म्हणजे नगर परिषदा आणि नगरपंचायत यामधला, तो सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की या दोन्ही निवडणुकांसाठी डिपॉझिट जे आहे ते जमा करावं लागतं आणि त्या डिपॉझिट कसं जमा करतात ते सुद्धा बघा। अ वर्ग नगर परिषदांसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3000 रुपये इतकी अनामत रक्कम तुम्हाला ठेवावी लागते, तर इतर जो म्हणजे ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी मात्र ही रक्कम 1500 रुपये आहे। ब वर्गसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जी रक्कम आहे ती 2000 रुपये इतकी आहे, तर इतर प्रवर्गांसाठी 1000 रुपये इतकी आहे। तर क वर्गसाठी ही जी रक्कम आहे ती सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1000, तर इतर प्रवर्गांसाठी 500 रुपये इतकी असल्याची जी माहिती आहे ती या माहिती पुस्तकांमध्ये दिलेली आहे। लोकसंख्येच्या आकड्यानुसार खरं तर नगर परिषदा आणि नगरपंचायतीची जी रचना आहे ती केली जाते आणि मोठी जी खेडी आहेत त्यांचं रूपांतर खऱ्या अर्थानं पुढे जाऊन म्हणजे मोठ्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतांचं रूपांतर हे नगरपंचायतांमध्ये केलं जातं आणि नगर परिषदा आहेत त्यांची जी आहे वर्गवारी ती अ, ब आणि क यानुसार केली जाते। तर हा बेसिक फरक या दोन्हींमधला आपण जाणून घेतलेला आहे। या संदर्भामध्ये आणखी आपले काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे आम्ही त्याची सुद्धा उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। आणि आता आम्ही दिलेल्या माहिती संदर्भात आपल्याला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।